धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामुळे खळबळ उडालेली असताना आता बार्शी शहर पोलिसांनी अत्यंत धाडसी कारवाई करत अंमली पदार्थांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला। गुरुवारी रात्री उशिरा परंडा रोड परिसरात सापळा रचून पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली। त्यांच्याकडून तब्बल 13 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये घातक एमडी, मेफेड्रॉन ड्रग्ज, एक गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुस यांचा समावेश आहे। या यशस्वी कारवाईमुळे बार्शी पोलिसांचे कौतुक होत असलं तरी परंडा पोलिसांनी धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या कथित निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उमाकांत गोपीनाथ कुंजीर व 41 यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवार दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी रात्री सुमारे 11 वाजता त्यांना परंडा रोडवरील पेट्रोल पंपाजवळ हॉटेल स्वराज समोर काही इसम संशयास्पदरित्या थांबले असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कारवाई केली। असद हसन देहलूज वय 37 राहणार पल्ला गल्ली परंडा जिल्हा धाराशिव, महफूज मोहम्मद शेख वय 19 राहणार बावची तालुका परंडा जिल्हा धाराशिव, सरफराज उर्फ गोल्डी असलम शेख वय 32 राहणार कसबा पेठ काजी गल्ली बार्शी जिल्हा सोलापूर असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत।